मागच्या वेळेस मी पकडले ना सेम तेवढी. इथंच बसली होती मध्ये. मी ते आपलं फुसफुस करते मग आपण लक्ष. आपण इथंच गोनस पकडला होता. आपले डॉगी होतं. आता 2 डॉग तिच्या आजूबाजूला होते पण त्याने आवाज पण नाही केला. डॉगला नाही ना काय अटॅक वगैरे नाही नाही चावलं बिवलं नाही ना असं. नाही कोपऱ्यात आहे ना. मला असं वाटते मागच्या पेक्षा ही मोठी मोठी आहे ना. इकडून दिसते. तुम्ही म्हणले बघत किती मत चाललं. तर मागच्या वेळेस याच ठिकाणी ताईंकडे ना ह्याच कोपऱ्यात मी घोणस पकडलेला. ह्यांचं इथे डॉगी असतं खूप क्यूट असं. पण ते सांगतं साप आल्यावर भुकतं जोरजोरात. एवढं आता खूप पहाटेची वेळ दादा चालले होते गावी आणि म्हणून ते शूज वगैरे घालायला गेले तर त्यांनी आवाज दिला म्हणून कळलं त्यांना इथे साप आहे. आणि घोणसला ते चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांना घोणसची प्रॉपर ओळख आहे. विषारी आहे. आपण हे थोडंसं बाजूला करून घेऊ. चप्पल स्टँड आणि आपण मग त्याला रेस्क्यू करूयात. तिकडे गेला होता पलीकडच्या बिल्डिंग मध्ये पकडला होता मला. हा बरोबर. तो आपल्या इकडून तिकडे गेलता. नाही ते घुस आहेत ना. घुस त्या ठिकाणी घोणस. इकडे या. जिथं घुस तिथं घोणस असे काढते ना आता. थोडस इकडे जड आहे ना हे. नाही तेवढीच आहे. आणि मोठी वाटली मला मोठी वाटली कारण ती जाताना पाहिली. त्याच्यावर आहे ना ती पेप्सी का काय रांगोळीचं पडणार आहे. आवाज पण नाही करत. शांत झाली. तुम्ही होते लक्ष देतो. हा किती वारी येते तुमच्या करते आपलं आवाज. निघले अजून काय नाही इकडे हा असतो एक घोणस सापाचा आवाज. मित्रांनो तुम्ही ऐकला असेल एकदम क्लिअर. हा घोणस सापाचा आवाज आहे. हा साप आवाज का करतो आपल्याला हा चेतावणी देतो की बाबा तुम्ही माझ्यापासून लांब राहा असं या सापाला आपल्याला सांगायचं असतं. कारण हा साप खूप विषारी आहे. ते बघा. छोटा पैकेट बड़ा धमाका है हा. हिवाळ्यामध्ये जास्त बाहेर निघतात आणि कोणी याला आजगरचं पिल्लू वगैरे समजायचं नाही. हा आवाज तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला ऐकायला भेटला तर समजून जा हे घोणस साप कुठेतरी असू शकतो. सकाळ ज्यावेळेस तुम्ही उठता ज्यावेळेस चुलीसाठी वगैरे लाकडं वगैरे गोळा करता त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट लाकडांमध्ये हात नाही घालायचे. हे साप तिथे लपलेले असू शकतात. अडचणीच्या ठिकाणी हात वगैरे सकाळ घालताना काळजी घ्या कारण भल्या मोठ्या थंडीमध्ये ना हे रात्रीचे बाहेर फिरतात. आता बघा डॉगी किती फायद्याचे. दादाचे डॉगी त्यांना हा साप पण आधीचा साप पण डॉगीनेच दाखवून दिला होता. आणि आवाजावरून सुद्धा दादांना कळलं की इथे घोणस आहे. तर तुम्ही तिला यायचं